हे दुसरं बाई अरे काय लागले तुझ्या नशिबात बाया यायला लागल्या. नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याला जायचं होतं खेकडी पकडायला. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मासे पकडायला गेलो पण मासे काय गावलेच नाहीत. तसं काय ह्या व्लॉग मध्ये होणार नाही, 100% आम्हाला खेकडी गावणार. मी, लाल्या, संग्राम आणि तानाभाऊ बॅटरी, पिशवी हे सर्व साहित्य घेऊन गेलो वड्याकडे. त्या उसातनं रानातनं आपण वाट करत गेलो वड्यात. मग एक एक करून सगळी खाली उतारलो. लाल्या गेलं तर सगळ्यांच्या पुढं, तसा काय ह्यूच खेकडे धरणार आहे. मग गेल्या गेल्याबरोबर आपल्याला खेकडं गावलं. आपल्याला म्हणजे संग्रामनं धरलं. आता म्हटलं सुरुवात तर चांगली झाली. तर पुढे जरा गेलो आणि एक गावलं संग्रामला, ते जरा बारीक होतं. आणि परत संग्रामला एक गावलं. आता म्हटलं काय सुट्टी देत नाही. मग अशीच जरा खेकडे पुढे बघत गेलो तर तानाभाऊला एक गावलं नाही, ती गावली कारण ती मादी होती. खेकडी धराची म्हटल्यात आता केवढ्या बिन पाण्यात उतरायला पाहिजे. संग्राम काय सुट्टी देत नव्हता. आम्हाला एक काय घरटं दिसलं, त्यात काय पक्षी नव्हता. या झाडाझुडपातून आपल्याला खेकडी धरायला जायचं होतं. लाल्याला म्हणलो ती जाऊन त्यात खालनं, आपण जाऊया वरनं. लाल्या काय म्हणतोय बघा. नुसती पिशवी हातात. तानाभाऊला आणि एक गावलं खेकडं. तोपर्यंत संग्राम पाटलांनी घातला बिळाचा हात. आता एकदा बिळात हात घातल्यावर खेकडं बाहेर काढल्याशिवाय योगा काय ग बसत नाही. आता बऱ्यापैकी जरा खेकडी साठलेलीत. तोपर्यंत लाल्याची आणि तानाभाऊची 500ची पैज लागलेली. जर लाल्यानं हा मारला तर तानाभाऊ त्याला 500 रुपये देणार होता. वाघाने 500 रुपये त्या पाण्यात घालवले. अबे साले जे माफ करना मैं जो संग्रामला खेकडे बिळात जात्याला दिसलं. आता दिसले म्हटल्यावर थांबतोय वे गडी. बावण घातला की हात त्या बिळात. 5 मिनिटं झालीत का याला निघणं आधी. Eternity later. 3 days later. 12 seconds later. 3:28 a.m. शेवटी भावानं काढलं त्याला बाहेर. कसा आहे दणका विषय. होय माहित आहे तुझी ताकद आहे ती. कसा नटलाय बघा, जसं काय वाघाची शिकार केली या वाघानं. मग मी बिन जरा खेकडा धरा गेलो, पण खेकड्याचं नंगच माझ्या हातात आणि खेकडा पाण्यात. आणि जरा फिरलो आणि आपल्याला रेशवी भरून खेकडी गावली. 2-3 किलो असतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर भावाला तुमच्या फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा.